श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ईश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. गिरी महाराज जय. गुरु श्रीपाद रामदास महाराज जय. रामदादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. मुक्तिनाथ महाराज की जय. थोडे आहे चित्त साह्य झालिया. हर्षा अमर्ष नाही अंगी पांडुरंगी सरली. अवघ्या साधनाचे सारन्न लगे फारस धाबे. तुका म्हणे लटिके पाहे सांडी देह अभिमान. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दत्तुं मुनींद्रये. भागवत तिष्ठान्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. दयाचा जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. त्याचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम वाक्य मुख्य मूलम गुरु कृपा. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. थोडे आहे चित्त साह्य झालिया. हर्षा अमर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले. ते अवघ्या साधनाचे सार न लगे फारसो धाबे. तुका म्हणे लटिके पायी सांडी देह अभिमान. या अभंगातून महाराज देह अभिमान सोडायला सांगतात. देह अभिमान जर खरोखर परमार्थामध्ये आपल्याला चित्त मदत देईल तर परमार्थ अगदी सुलभ आहे. असे द्वंद्वा सांगितलं महाराजांनी. वृत्ती नावाचा दोष आहे तसा. साधूचं अंतःकरण असतं तर जीवाचा फायदा होत असला तर दोष स्वीकारायला तयार आहे. चित्त जर साह्य झालं परमार्थ सारा चित्ताचाच आहे ना. परमार्थ चित्ताचाच आहे सगळा. शरीर तर जड आहे. तुमचे महाभूताचं शरीर जड आहे ते आता बी. आणि आत्मधलं चैतन्य ते तर परब्रह्म स्वरूपच आहे. त्याचा काही विषयच नाही. परमार्थ करायचा म्हणजे चित्ताला समजूत घालायची ना. अंतःकरण आपण मन म्हणतो, बुद्धी म्हणतो, चित्त म्हणतो, अहंकार म्हणतो. सगळ्या संतांनी त्या मनालाच उपदेश केलेला आहे ना. जर चित्त साह्य झालं तर परमार्थ सोपा. ज्याच्या हृदयात आनंद व विषयासंबंधी केली दोन्ही नाहीत ते खरोखर पांडुरंग स्वरूपी मान्य होता. जे याच्या पलीकडे गेले आपण त्याच्यात आहोत वेळेला आपल्याला आनंद होतो ना. संत या स्थितीच्या पलीकडे गेले. एक अशी स्थिती का तिथं काहीच नाही. मग तिथं निष्ठ परमानंद आहे, शांत आनंद.
आता आपल्याला कधी आनंद होतो, कधी दुःख होतं. हा असे दिवस आहे आनंद हा दिवाळीचा. टिकला पाहिजे, टिकला का मग खरी दिवाळी. हा योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी पिढी माऊली म्हणतात हा 4थ्या अध्यायामध्ये. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. त्या श्लोकाखाली वावे, हा मी अविवेकाची काजळी पिढी. संत काय करतात? अविवेकाची म्हणजे अज्ञान. अज्ञान रूपी अंधार घालवतात, अज्ञान घालवतात ना आपल्याला. हा त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान नाही ना. हम्म आणि विवेक दीप उजळी. आणि संत आपल्याला विवेकच देतात ना. हा मग विवेकानं आपल्याला प्रकाश पडतो ना. हा मग विवेक दीप उजळी. मग ते योगिया पाही दिवाळी निरंतर. योगी म्हणलंय ना. हा ज्यांना भगवंताशी नातं जोडलं तो योगी. योगिया पाहे दिवाळी निरंतर शब्द वापरला. निरंतर. हा जीवनातलं दुःख कारणासहित नष्ट होतं आणि परमानंदाची प्राप्ती होणं ही खरी दिवाळी. हा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी म्हणला ना. हा विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी. कारण ते स्वरूपच आहे आपलं. हा अंतरंगातली दिवाळी संतांनी सांगितली आपल्याला. सगळ्यांनाच दीपावलीच्या शुभेच्छा. आपल्याकडून हा विवेक जागा राहावा आपला, नाही का. हा विवेक दीप इजू नाही आपला. त्याच्याकरताच हे सत्संग चालू आहे ना आपला. हा विवेक दीप कायमचा तेजत राहावा. त्याला जर काजळी आली अविवेकाची तर मग ती दिसत नाही ना. हा अंधार पडतो म्हणजे अज्ञान होतं. पुन्हा मग विषयात जीव रमतो. हा त्याच्याकरता रोज जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मार्गदर्शन करतात गाठ्याच्या माध्यमातून. नवे नवे आपल्याला बोलतातच रोज ते आपल्या बरोबर, नाही का. हा ते चित्त परमार्थामध्ये चित्त फार महत्वाचं आहे. त्यांनी म्हणलं ना, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हा. मग शरीर कुठं जरी असलं तरी आता ते काय संतांचं बोलणं असतं परखड. हा जर खरोखर परमार्थामध्ये आपल्याला चित्त मदत येईल तर परमार्थ अगदी सुलभ आहे असे दुरुक्तीने सांगतात. ज्यांच्या हृदयात हर्ष आनंद व विषयासंबंधी खेद ही दोन्ही नाही ते खरोखर पांडुरंग स्वरूप. आता जे भगवंताचं स्वरूप आहे, पांडुरंगाचं जे स्वरूप आहे तेच आपल्या हृदयात आहे, तेच आपलं स्वरूप आहे ना. हा आणि मग ज्यावेळेस आपण पूर्ण चित्ताचं चैतन्य होईन आपल्याला, गवळणींचं जसं झालं, मग तिथं काय आहे, तिथं काही अशा लहरी उठत नाही ना, संकल्पने विकल्पने. 4 दिवस आनंद 4 दिवस दुःख, अख्खं नाही दुःख असं नाही त्यांच्याकडं. नेहमी ती उच्च स्थिती आहे. तर त्या स्थितीमध्ये कधीच बिघाड होत नाही, कधीच दुःख नाही, काय चिंता नाही, काळजी नाही, भीती नाही, कोणतीच भीती नाही. असं चित्त होतं. मग चित्त चैतन्य होतं ना. चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नित्री अश्रूंचा पूर दाटे, हृदन करी अनिवार. चित्त
तसं आकारता ज्याचं चिंतन करतं ना हा चित्त द्रवतं ते आपल्याला. हा चित्त द्रवतं. मग जे चित्त द्रवतं ना ते ज्याचं चिंतन करीन तो आकार त्याला प्राप्त होतो. हा आयुष्यभर पांडुरंगाचं चिंतन केलं सांग आणि चित्त द्रवलं एखाद्या त्या लाखाच्या वस्तू असतात पहा बांगड्या वगैरे हा ते असं पातळ करूनच वती त्या ना. हा तसं डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली घनानंद मूर्ती माझ्या ध्यानाशी आली. मग चित्तानं चिंतन कोणाचं केलं असं? पांडुरंगाचं. हा मग आता बाहुली झाली म्हणजे चित्तच पांडुरंग स्वरूप झालं ना. हा म्हणून सोपं आहे. जर चित्त चिंतनात त्याचं लागत असेल ना समजून घ्यायचं देवाची कृपा आहे आपल्यावर. हा नाही का? बाकीच्या सामान्य कृपा आहे, विशेष कृपा आहे. संपूर्ण साधनाचे हे सारे या वाचून दुसरा काही फार शोध करण्याचे कारण नाही. सगळ्यात महत्वाचं भगवंताच्या चिंतनात आपलं मन लागावं. देवा माझे मन लागो तुझे चरणी प्रार्थना करतात ना. हा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाई अवतारी दातारा चतुरा तू शिरोमानी. जगद्गुरु तुकोबरा प्रार्थना करता देवाला माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहावा. हा तुम्हालाच काय झालं करायला मग? ते आवरत नाही ना. मनानं तर मोकार प्रयत्न करतोय आपण. ते मनाला आपल्याला ऐकत नाही ना ते. नाही म्हणून देवाकडे प्रार्थना करायची, विनंती करायची. देवा तूच पायी राहू दे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेच एक तुम्हा मग तुम्ही दातारा चित ते करा भाव जाणून करा. सगळी मागणी काय? भगवंताकडे एकच मागणी ते चित्त भगवंताकडे लागलं का काम झालं. हा नाही का? हा थोडी आली चित्त साह्य झाली. परमार्थाला काही दुसरं भांडवल लागत नाही. हा बाकीचे एक उपचार आहे ती भक्ती करता पण खरं द्यावा लागत. चित्त गवतीने चित्तच दिलं ना. हा चित्त तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझी एका ते. थोडे आहे चित्त साह्य झाली हर्ष मर्ष नाही अंगी पांडुरंगी सरली आयु घ्या साधनाचे सार न लगे फारसवत आहे. तुका म्हणे लटिके पाय सांडी ती अभिमान. नाही का? हा संपूर्ण साधनाचं सारच हे यावरून दुसरं काही शोधायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा संपूर्ण प्रपंच खोटा याशी तू जाण आणि देहाभिषेक अभिमानाचा त्याग कर. म्हणजेच देहाचा अभिमान टाक. मी देह हा अभिमान टाक. म्हणजेच अभिमान टाकणं म्हणजेच का हे खोट आहे, हे नाशिवंत आहे, हे एक दिवस नष्ट होणार आहे. सांडी मांडी परते टाकी वासुदेवना मोक्ष येईल सुखी नाम स्मरता धरे.
म्हणजे काय टाकायला सांगितलं? देहाचा अभिमान. हा मी देह सगळंच आपण सगळं ते अभिमानावर आहोत आपण, देहबुद्धीवर आहोत. आणि जोपर्यंत देहबुद्धी आहे, ते अभिमान आहे, तोपर्यंत दुःख काही सुडीत नाही, नाही का? हा शेवटच्या चरणात महाराज म्हणला, तू का म्हणे लटिके पाय. लटिके म्हणजे खोट. हा सांडी देह अभिमान, हर्षा मर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले. म्हणजे ध्रुवपदामध्ये सांगितलं का सगळ्या साधनाचं सार भगवंताचं पांडुरंगाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप प्राप्त होत. त्याच्यापेक्षा मोठं काही दुसरं काही गोष्ट करायची नाही. आता तरी आता उघडी डोळी जरी अद्याप नकळी, तरी मातेची खोळी दगड आला पोटाशी. मनुष्य देहायचा नीद साधिले ते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. नाव चंद्रभागी तिरी उभी पुंडलिकाची द्वारी कट धरुनिया करी उभा उभी पालवी. तुका म्हणे फुकासाठी पायी घातली या मिठी होतो उठा उठी लवकरीच उतार. आता उघडी डोळे जरी आत्याची न कळे, तरी मातीच्या खोळी दगड आला पोटात. आता तरी तू डोळे उघड, अजून पर्यंत तुला काही कळले नाही तर मला असे वाटते की तू खरोखर आपला आईच्या पोटी दगडच जन्मला. तुला एवढं मनुष्य शरीर दिलंय, त्याच सार्थक करून घे. आणि ते साधण्यासाठी तर देवानं आपल्याला मनुष्य देह दिला. आता उघडी डोळे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यांच्या. कळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. ते जगद्गुरु तुकोबारा या अभंगाचा उपदेश करता, तुम्ही डोळे उघडा म्हणजे सावध व्हा. डोळे उघडा म्हणजे काय डोळे झाकेले असं नाही. ज्ञानाचे डोळे झाकलेलेच आहे ना, विवेकाचे डोळे झाकलेलेच आहे ना, वैराग्य विवेक झोपलेलीच आहे ना ते भक्तीच्या मांडीवर. त्यांना उठावं लागेल ना. भक्ती आहे थोडं मोठं दिसती, थोडी जागी नाही का. भक्ती आहे पण वैराग्य आणि विवेक झोपलेलाच आहे ना. म्हणून महाराज म्हणतात, आता तू डोळे उघड, अजून पर्यंतही तुला काही कळले नाही तर मला असे वाटते की तू खरोखर आपल्या आईच्या पोटी दगडच जन्माला आला. दगड शब्दाचा अर्थ जड, बुद्धिहीन, अज्ञान. दगड शब्दाचा अर्थ जड घ्यायचा आपण, नाही का. लईच जडवट असेल नाही का, जड बुद्धीची. किती वेळा सांगा त्यांना, ते ध्यानात राहत नाही म्हणतात. बाकीचं बरं ध्यानात राहतंय नाही का, व्यवहारातलं बरं ध्यानात राहत. लोकांचं खरं नाही. हरिपाठ ध्यानात नाही राहत, वर्षभर हरिपाठ म्हणतात ध्यानातच नाही राहत. महाराज म्हणले मग काय, आईच्या पोटाला दगड आल्यासारखाच नाही का. अरे मनुष्य देह सारखा तुला केव्हा प्राप्त झाला आहे. या देहात तू जी सिद्धी करून घेशील ती साधण्यासाठी आहे. त्याप्रमाणे सर्वांना बोध करून आपणही स्वतः विचार करून संत संसाराच्या पार झाले.
हे मनुष्य शरीर फार फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ. साधले ते साधे सिद्ध करोनी प्रभो संत पार प्रबोध. संत काय करतात, आपल्याला उपदेश करतात, हा जागा करतात स्वरूपाच्या ठिकाणी. हा उठबा होई जागा पायी वासुदेवाला. हा स्वरूपाच्या ठिकाणी जागा होय. आपण हे नाव ठेवले ना, सकाराम तुकाराम, हा याच्याशीच पूर्ण एकद्रूप झालोय ना. अरे हे ते याच्या संबंधांना व्यवहारापुरता आहे. हा तुझं जे खरं स्वरूप आहे ते काय आहे? तू बोधरूप आहे, तो शिवस्वरूप आहे, तो आत्मरूप आहे. हा बोध संगदेव महाराजांना केला ना. हा हे भावंडांकडे त्याच्या करता जावं लागलं. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. मग आता बोधरूप झाल्यावर ते म्हणले ना, आजी जन्म आलो. हा पहिलं देहाच्या संबंधानं गण 1400 वर्ष झाली, पण ती देहाच्या संबंधानं झाली ना. हा आता अध्यात्माचा जन्म झाला ना. हा बोध, बोध म्हणजे काय? बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. हा मग या गोष्टी घडतात बोध प्राप्त झाल्यावर, जागा झाल्यावर स्वरूपाच्या ठिकाणी. जागा रे भाई न जागा रे. म्हणून साधिले ते साधे सिद्ध करुणी प्रभो संत पार उतरले. नाव चंद्रभागी तिरी उभी कुंडलिकाचे द्वारी कट धरण्या करी उभा उभी पालवी. मग त्या संत स्वतः तर तरलेच, हा आपल्याला सुद्धा तरण्याचा मार्ग सांगतात, बोध करतात. तुला ह्या संसार सिंधूतून करायचे असेल तर नाव चंद्रभागेच्या तिरी कुंडलिकाच्या द्वारामध्ये कमरेवर हात ठेवून उभी आहे आणि ती सर्वांना उभ्या उभ्याच आपल्याकडे बोलवीत आहे. तारू बाला पांडुरंग. हा पांडुरंग तारू आहे ना, तो उभाच आहे ना. हा पांडुरंगाचं नामस्मरणच आपल्याला हे करता ना, पार करता नाही त्यातून. हा नाव किनारे लगाव प्रभूजी, नाव किनारे लगाव. मग भगवंताच्या नामामध्ये इथं प्रत्यक्ष पुंडलिकाच्या द्वारामध्ये कमरेवर हात ठेवून उभा आहे ना. हा आई वडिलांची सेवा केली तर पांडुरंग प्रत्यक्ष येऊन उभा राहिला ना कमरेवर हात ठेवून. हा वर माग म्हणले. आता पुंडलिकांना दुसरं काय मागेल नाही. जे कोणी येतील ना म्हणले, हा गोळे भावी भक्त, त्यांचा उद्धार कर, त्यांना पहिले तिराला घेऊन जा म्हणले, बाकी काही नाही का. हा ठीक आहे म्हणले. मग तो तसाच उभा राहिला ना. हा तर त्याला काम सांगितलं, तो परत जाऊनच द्याला नाही ना. तुला या संसार सिंधूतून करायचे असेल तर नाव चंद्रभागेच्या तिरी पुंडलिकाच्या द्वारामध्ये कमरेवर हात ठेवून उभी आहे आणि ती सर्वांना उभ्या उभ्याच आपल्याकडे बोलवीत आहे. देव तर वाट पाहतो, वाट पायी उभा भेटीची आवळी, कृपाळू तातडी उतावी. देव लेकरांची वाट पाहतो, पण लेकर इकडच रमले काळामध्ये. कोण गाडीच्या नाद लागलं, कोण पावलीच्या नादी लागलं, कोण कशाच्या तर कोण कशाच्या. देव तिकडे वाट पाहतोय, कमरेवर हात ठेवून या. आणि हे सगळं कधी घडतं? चित्त साह्य झाली या.
तुकाराम महाराज म्हणतात ह्या नावेला काही पैसा लागत नाही. नामस्मरणाला काही पैसा लागतो का? नाही. आता संतांनी काय आपल्याकडून काही घेतलंय का? नाही. है ना? आता हे जुने लोक सांगतात हम्म. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी हे ब्राह्मण लोक असायचे, त्यांची अशी दुकान, आता जशी पुस्तकाची दुकानं प्रसादाची दुकानं होते ना, हा हा पैठण अशा ठिकाणी ना, मग ते असायचे गुरु हा आले म्हणजे लोकांना माळी घालायची, पण हा मग त्यांना दक्षिणा द्यायची. पुन्हा दुसऱ्या वारीला आले का पुन्हा दक्षिणा द्यायची. मग ते माळ घालणार, आपल्याला सांगणार एकादशी करा, अमकं तमकं. म्हणजे त्यांची दुकानच होती पूर्वी अशी. पण खरे संत घेतात का आपल्याकडून काही? नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणले आक्षावाले आडक्याचे किती 3 मिळाले तरी त्यांच्या नादी लागून मिळाले. हा आडक्याचे 3 म्हणले, त्या काळातला हिशोब आहे ते आडका. हा हा आता संत देण्याकरता आलेले ते काय आपल्याकडून घेतील, काही नाही का? हा संत उदार उदार आपले अनंत माता संतांनी नाम फुकाचे फुकाचे. अरे नाम संतांनी आपल्याला उलट म्हणले ना, देव घ्या कोणी देव, आईचा आला घर पुसून. एका उधार घ्या. हा एका जनार्दनी मांडले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. दुकानच मांडेल ना एकनाथ महाराजांनी, देतो मोलाविन सर्व वस्तू. इथं तेच म्हणलंय. मग तुका म्हणे फुकासाठी पायी घालती मिठी, होतो उठावटी लवकरीत होता. पण आपल्याला फुकटचं किंमत कळत नाही, आपल्याला एकच घेतले मग बरं वाटतं जरा. नाही ते आता तो स्वभाव पडलाय जीवाचा. हा हॉटेल मधली भजी जरा चांगलीच लागत आहे नाही का, 2-4 राहत पैसे देऊन खायला. तसं संतांनी फुकाट दिलं म्हणजे का दिलं? कृपाळू आहे ना संत, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या नावेला, बाकीच्या नावेत बसायचं म्हणले पैसे लागत, पण भगवंताच्या नावेत बसायला काही पैसा द्यावा लागत नाही, अगदी फुकट. अहो या संतांनी उलट जीव घातले लोक जेणे पांडता. त्या निमित्तानं तरी नामस्मरण करावं येणे नाही का. कोणाचे लग्न लावून दिले, कोणाच्या मुली लावून दिल्या, कोणाचे काय रोग घालवले, काय केलं का हे नाही, फक्त नावेत बसावं म्हणून फुकट. मात्र एकनिष्ठ भावाने देवाच्या पायाला मिठी घालल्या त्या भवसिंधूतून लगेच पार पडता येत नाही. एकनिष्ठ भाव पाहिजे फक्त. देवाच्या पायाला मिठी घालायची म्हणजे त्या नामावर विश्वास ठेवायचा, नामाला सोडायचंच नाही. बाबा म्हणायचे एक नाम तारी, बाकी सारी दुकानदारी. मग चांगली चांगली माझी कंठी राहो भली, कपी कुळव धरिले मुक्त केले राक्षसा. एकनिष्ठ भाव. देवाच्या पायाला मिठी घालायची म्हणजे त्या नामाला सोडायचं नाही. नाम नामीचा भेदे. भगवंताचं नाम, महाराज म्हणजे जेथे माझे नाम तेथे माझे प्राण. ते काय एकनिष्ठ भाव महत्वाचा आहे परमार्थामध्ये. म्हणून महाराज म्हणतात आता तरी तू डोळे उघड, आता उघडी जरी अद्यापी न कळे
तरी मातेची आखडी दगड आला पोटाची. मनुष्य द्यायचा आणि नरदेह निधान लागल्या. निधान म्हणलंय ना. हा. साधिले ते साधे सिद्ध करोनी प्रभो संत पार उतर. नाव चंद्रभागी तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धरून या करी उभा उभी पालवी. तुका म्हणे पुकासाठी पायी घातली उठी तो उठा उठी लवकरीच उतार. अशा पद्धतीनं चित्त जर सहाय्य झालं म्हणले परमार्थ फार सोपा आहे, काय अवघड नाहीये. डोळे उघड म्हणजे थोडक्यात आपल्याला सावध करतात संत. हा. या निमित्तानं न करी रे संग राही रे निश्चय लागून ती मळ ममतेचा या नावी अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबडते. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पा नाही वरी मन तुका म्हणे न या जाणीवांतरा अंतरी या आनंदात. न करी रे संग राही रे निश्चळ. तू कोणताही संग करू नकोस आणि स्थिर राहा. म्हणजे दुसरं संसाराचं चिंतन करू नको. ममतेचा मळ आपल्या वृत्तीला किंचितही लागू देऊ नकोस. आपली जी वृत्ती आहे ना, विषयाचं चिंतन करते, संसाराचं चिंतन करते, चिंतनाला बसल्यावर तशी तरी बरी काही असं ऐकायला याला त्याला, पण चिंतनाला बसल्यावर वृत्ती लगेच संसारात चिंतन करते, लगेच ती थांबतच नाही ती. काहीतरी सवय लागली पहिली. बाकी तू कोणताही संग करू नकोस आणि स्थिर राहा. चित्त स्थिर होणं महत्वाचं आहे. ममतेचा मळ आपल्या वृत्तीला किंचित लागू देऊ नको. ममता म्हातारी झाली पाहिजे, मरूनच गेली पाहिजे नाथ महाराज. बोधपुत्र निर्माण झाले ममता म्हातारी मरतीच ना. मग ते मोह नष्ट झाला पाहिजे. मोह नष्ट झाला पाहिजे. चला, ममता माया न करी रे संग राहे रे निश्चळ. लागू निधी मळ ममतेचा. ममतेचा मळ आपल्या वृत्तीला किंचितही लागू देऊ नकोस. अशा या स्थितीच यथार्थ भेदशून्य ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि या किरीत अनुभव रहित केवळ बडबड आहे. ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान खरं ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? ही जी स्थिती आहे ना, वृत्तीला ममतेचा मळ म्हणजे स्पर्श सुद्धा नाही. वृत्ती नेहमी आत्मस्वरूपामध्ये आत्माकार वृत्ती राहिली पाहिजे. मी शिवस्वरूप आहे, मी भगवंत स्वरूप, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिव. अशी वृत्तीवर जो आहे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाला. आता तो शिवस्वरूप झाला ना. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मस्वरूपच झाला तो. आता मी ते या वृत्तीवर राहिला नाही ना, तो कशालाच माझं म्हणत नाही. आता हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. आईशे जेने जाणीतले तो सुटला का. माझे ना म्हणे विषयाचे पात्र जैसे पुत्र कलत्र झालिया स्वतंत्र
माझे ना म्हणे विषयाचे तो स्वतःच्या शरीरालाच माझं म्हणत नाही ते बाकीच्याला कसं माझं म्हणत नाही का. हा म्हणून खरं ब्रह्मज्ञान या स्थितीला ब्रह्मज्ञान स्थिती आहे. ब्रह्मज्ञान एक अनुभवाची स्थिती आहे. हा त्याला ब्रह्मज्ञान झालंय त्याची वृत्ती त्या ममतेचं चिंतन करीत नाही, संसाराचं चिंतन करत नाही ना. हा आणि या खेरीचे अनुभव रहित आहे ती केवळ बडबडे. शब्दज्ञान ब्रह्मज्ञान शब्दज्ञान किती का सांगतील, हा पण नुसतं शब्दज्ञानाचा उपयोग नाही, अनुभवाचं पाहिजे. हा म्हणजे तो बोध असला पाहिजे अंतःकरणामध्ये. हा काय आपण बराच काळ या वृत्तीवर राहिलो ना, मी देह, त्याच्यामुळे जरा थोडा प्रवासाला थोडा वेळ लागतो. बुद्धीचा निश्चय व्हायला टाइम लागतो ना. हा आता बरंच गोष्ट आवाक्यात आली आपल्या. आता निदान आपल्याला राहून 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 कायम 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 त्याच्यावर संस्कार होऊन 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 आता वाटायला लागला आपण आहे ना. सामान्याला सुद्धा विचारलं तर म्हणतो नाही आता आपण काय त्याला विवेक प्राप्त झाला ना, देह वेगळा आत्मा वेगळा. हा मी आता देह नसन मी ब्रह्मरूपी. म्हणजे हळूहळू होतंय ते सगळं. हा चिंतन करून 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 ते बुद्धीला पटत आहे. एकाच दिवसात पटन असं नाही, पण कालांतरानं पटत. हा एखाद्याला पोरगी पसंत जरी नसली पहिल्या काळात काही दाखवायला नेत नव्हती, हा तेच पाहिजे ते पार लग्नाच्या टायमाला डायरेक्ट उभं करायचं ना. हा काळी असो कशी असो आंधळी असो पांगळी असो काही असो. हा तो काही दिवस म्हणायचे मला काय पसंत नाही, आमचं काही जमत नाही, पण नंतर नंतर सोयी लागून जायचं. अभ्यासाला कसं आता सुरुवातीला वृत्तीला पटत नाही मी ब्रह्म आहे. ब्रह्मज्ञान वाघिणीचं दूध ते लगेच कसं काय पसंत. ही त्याला नाला घेऊन ते पटत आहे जीवाला नाही का. पण तू देव आहे म्हणले पटत नाही ना. नाही नाही देवाची बरी देवाची बरी. महाराज म्हणले अरे तुम्ही तुम्ही ब्रह्मरूपी तुम्ही देव स्वरूपी. जीवाला सुरुवातीला पटत नाही ते, पण नंतर नंतर पटत. हळू 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 बुद्धीवर कायमचे संस्कार झाले का मनावर, हळूहळू ती गोष्ट होत असते. अंगवळणी पडलं पाहिजे. कायम कायम ऐकून ऐकून आता आपण बऱ्याच दिवसाचं तेच ऐकतोय ना. जीवशिवी आपण देवाचे लेकर आहोत. यालाच बोधतत्व म्हणतात. बुद्धीचा निश्चय होणं म्हणा. बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे का मी अरे आत्मस्वरूपी. झोपेतून जरी उठला ना त्या वृत्तीवर राहिलं पाहिजे आपण आत्मस्वरूप आहोत, आपण ब्रह्मरूप आहोत. यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान म्हणजेच तत्वज्ञान. आणि याच्याशिवाय जन्म मरण चुकत नाही, याच्याशिवाय दुःख जात नाही. हेच आज्ञान होतं ना आपल्याकडं. आत्मस्वरूपाचं आज्ञान होतं, आपल्याला माहितीच नव्हतं ना आपण कोणी. देवालाच माझं म्हणत होतो. मग आता संतांनी आपल्याला हा बोध गळी उतरवलाय. तरी महावाक्याची निनावी माता तू ठेवीला नवी सापटीला जायचा. म्हणजे मग आपल्यावर शास्त्राची कृपा होती. आता शास्त्र तेच सांगू राहिलं ना सगळं. जयाचे वक्त्रवाही गुरुनामाचे. गुरुवाक्य वाचून शास्त्र हाती नसेवे. गुरुकृपा शास्त्र कृपा होती आणि मग अंतःकरण कृपा झाली का बुद्धीचा निश्चय होता अरे मी ब्रह्मरूप आहे असं मला म्हणायचं ना. आता तुम्ही आपण सगळ्यांनी पाहिलं ना नाभाजी महाराजांची सिरियल. आता नाभाजी महाराजांना तर काय आता ते
लहानपणी दृष्टी नव्हतीच ना. हा. ज्यावेळेस ते संत भेटले 2-3 विचारलं ते बालकाला, कोण आहे हो तू? हा. तो काय म्हणतोय? हं? जे तुमचं स्वरूप आहे तेच माझं आहे म्हणे. हा. हं? म्हणजे तो म्हणतोय का मी आमका आहे, स्वाम्या गोम्या चिम्या, काही नाव नाही सांगत ना. नाही नाही. जे तुमचं स्वरूप आहे ते माझं स्वरूप आहे म्हणले. काय आहे? हा. आपण का वेगळे आहे का? हम्म. अरे ते म्हणले हे बालक सामान्य नाही म्हणले. तेव्हा काही सामान्य दिसत नाही म्हणले. हा. ते वेगळंच बोलत आहे जरा. म्हणजे ह्या वयात डोळे नाही त्याला काही नाही तरी ते असं बोलत आहे. हा. असं मालक म्हणे. असं मालकाला विचारलं आता ते लय भारी संस्कृत मधून. तो सुद्धा म्हणतो ना आम्ही निज बोध रूपा, मी बोध रूपी चिदानंद रूपम शिवोहम, मी शिवस्वरूपी. म्हणजे ते ब्रह्मज्ञान ठसलं ना. हा. म्हणजे आता आपल्याला ज्ञान झालंय, आता अनुभवात उतरायचंय, बाकी काय करायचंय नाही का. हा. आणि त्या अनुभवात उतरलं का सगळं सोय लागत आहे. मग मृत्यूची भीती कमी होती हळूहळू नाही का. हा. मग हळूहळू इंद्रियाचा न करी रे संग राही रे निश्चय लागून ती मळ ममतेचा या नाव अद्वैत. अद्वैत शब्द फार महत्वाचा आहे. अद्वैत कुसरी विरळा, द्वैतच नाही राहत तिथं. मग द्वैताची झाडणी गुरु ज्ञान. तिथं द्वैत कस काय राहीन. द्वैत झाडूनच काढलं ना गुरुनं. हा. आता एक दिसायला लागलं ना. मग हा. सगळं एकच आहे ना. आत्मा एक आहे, परमात्मा एकच आहे ना. हा. मालिक एकच आहे, तत्व एक आहे. याला अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणतात. द्वैतच नाही, द्वैताचा दुष्काळ झाला. हा. याला वेदांतामध्ये अजातवाद म्हणतात. जे वेदांतामध्ये याच गोष्टीवर जास्त जोर असतो. हा. वेदांत लवकर डोक्यात घुसत नाही. पण आता आपल्याकडं परंपरेनं विषय आला, अनुभवाचा विषय आल्यामुळं अंतःकरण शुद्धी होती. मग तो विषय कळतो. तसा नाही कळत. हे पाठाला 4-4 वर्ष क्षेत्राच्या ठिकाणी लोक राहतात, त्याच्यावर मसाला राहतात. हाच विषय असतो तिथं. पंचदशी, विचारसागर, याच्यामध्ये काय हेच आहे सगळं ब्रह्मज्ञानाचा विषय. पण शब्द ज्ञान, अंतःकरण शुद्धीला किती काळ घासावं लागत. ते शब्द ज्ञान, मग ते अपरोक्ष ज्ञान किती काळ जाईल. आणि आता आपण गृहस्थी मंडळी, आपल्याला केव्हा जायला तिथं सवडी. जिथं आपण कसं तरी आपलं थोडं कामामध्ये काम चाललंय. इकडं चित्तशुद्धी आहे ना. चित्तशुद्धीची पायरी असल्यामुळं आपल्याला सोपं जातंय परमात्मा. बाकी काय नाही, ते ब्रह्मज्ञानाने हे डोक्यावरच घुसतच नाही. म्हणून अनुभवातून बडबड, इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, संकल्प ही नाही वरी मन, हे चरण आता फारच महत्वाचं आहे. इंद्रियांना जिंकणे किती अवघड. आपल्या ताब्यात आहे कधी नाही. कळत आहे. आता खोकला येतो, मग तरी म्हणजे खालीवर त्रास होईन बाबा, पण ऐकत नाही ना इंद्रिय. आता खोकला येतो, त्रास होतोय समजा, मग कळत आहे, पण भजी समोर पाहिल्यावर मग खावाच वाटत. आता इथं तर तिने लक्षण सांगितलंय. अरे बाबा, इंद्रियांना जिंकणं,
बोलू नाही ते बोलून जाते पटकान. आवडत पुढे गंज वाटतं बोलल्यावर सगळं खेळ होईल, पण ते ऐकत नाही ना. जीभ हा. जीभ काय साधी कधी इंद्रियांना आवडत म्हणजे हम्म. ती काय बोलून जाईन आणि काय करीन तिचा तपासच नाही. हं. ते जीबीचं आणि दातांचं भांडण झालं ना एकदा. हा. ते म्हणली तुलाही चार 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 करती म्हणली. हम है 32 तू है अकेली माय. हं? आहे 32 तू एकटीची म्हणली. हम है 32 तू है अकेली माय. एक बार चबा जाए. मग काय तो चालन म्हणले. हं? चली चली तो 32 गिर जाए. जरा सी पीढ़ी चली चली तो 32 गिर जाए. हा. मग ते म्हणते आम्ही 32 आहे, तू एकटी आहे. आणि मग तिनं जर एखाद्याला शिवी दिली मग तो पूजा करीन का? तुम है 32 मैं हूँ अकेली माय. तुम्ही 32 म्हणले. तुम है 32 मैं हूँ अकेली माय. एक बार चिडी जाय तो 32 गिर जाय म्हणले. म्हणून इंद्रियांना जिंकणं, वासनेचा समूळ नाश करून टाकणे आणि देहाधिक प्रपंचाचा संकल्पही मनामध्ये येऊ न देणे. पहा वर किती बरं वाटलं होतं ब्रह्मज्ञान होईल मग तेव्हा. हा. त्याचे हे किती अवघड आहे. इंद्रियांना जिंकणं, वासनेचा समूळ नाश करून टाकणं आणि देहाधिक प्रपंचाचा, देहाधिक बरं का, हा. संकल्पही मनामध्ये येऊ न देणं. म्हणजे देहाधिक प्रपंचात मध्ये राहायचं पण चिंतन नाही करायचं. हा. चिंतन देवाचं करायचं आणि हे चिंतनानंच होईल, दुसरं काय नाही नाही का. हा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात यांच्या अंतःकरणात जाणीवेच्या अहंकाराचा उठाव नसून केवळ आनंदाची वस्ती आहे. मग अशी जी कोणी असतील त्यांच्या अंतःकरणात जाणीव म्हणजे मी ज्ञानी, हा. जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी. आपण वस्ती करवर्त तसे संसारी. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. विषयी विरक्त जया नाही अपपर. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. असे जे असतील त्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाचीच वस्ती आहे ना. हा. म्हणजे दिवाळी. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी. होईल ना आता आपण यांच्या अंतःकरणात जाणीवेच्या अहंकाराचा उठाव नसून जाणीव नाही राहिली. व जसा टाकून दिला आता जाणीव. जाणीवाही नाही, नेणीवाही नाही, काहीच नाही. सगळं ज्ञान गिळून गावा कोणी. हा. मग आशांच्या वस्ती कोणती आहे? मग आनंदाची वस्ती आहे ना. आनंद म्हणजे दिवाळी. असं ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला रोजचीच दिवाळी आहे ना. मग विठोबाचे राज्य अंतःकरणात विठोबा राहायला आला नित्य दिवाळीच आहे ना. ही दिवाळी आपल्याला प्राप्त व्हावी कायमची. रोज हाच आनंद असावा. आनंद कधी वसरतच नसतो. तो वसरणारा आनंदच नाही. तो कशावर अवलंबूनच नाही. तो कारणा वाचून मिळणारा आनंद आहे. कशावर अवलंबून नाही.
तो आनंद मिळणं म्हणजे खरी देवाची कृपा आहे, ती खरी दिवाळी. हा दीपावली. पुन्हा अंधार नाही जीवनात, पुन्हा अज्ञान नाही, अविवेक नाही, काजळीचा संबंध नाही. म्हणून रोज चालू आहे आपलं काजळी काढायचं काम, नाही का? हा वेक दीप उजळी योगिया पाहे दिवाळी निरंतर. आपल्या जीवनामध्ये भगवंताला एकच प्रार्थना का, सत्संग घडू दे बाबा. हीच तुझी कृपा आमच्यावर सगळ्यात मोठी, आम्हाला दुसरं काय लागत नाही, नाही का? हा सत्संगेन परम, सत्संगा इतका आनंद जगात दुसरा कोणता नाहीच. हम्म. तेवढं जरी घडलं तीच आपल्याला सेवा, झालेली सेवा सद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.